नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहते जनप्रवास लाईव्ह. भोंदू खरात प्रकरण अतिशय गाजते आणि त्याचं गूढ हे वाढत निघाले. हे गूढ आता उकलणार कसं, ह्याच्यात पोलीस अधिकारी पण चक्रावून गेलेले आहेत. बऱ्याच गोष्टी पुढे येत आहेत. हे IAS ऑफिसर सुद्धा कोण कोण सामील होते त्यांचंही नावं आता समजायला लागलेली आहेत. ती उजेडात येणारच आहेत. तिथं खरात यांचे उमरे झिजवणारे हे अधिकारी काय करत होते, कुणाच्या आदेशानं ते तिथं जात होते का स्वतःहून जात होते, सगळ्यावर विश्लेषण करायचं आहे आज. आणि पुण्यामध्ये एकच चर्चेचा विषय आता चालू झालेला आहे. आता देवाभाऊ आम्हाला वाचवा याच्याशिवाय काही जणांना पर्याय नाही. पण देवाभाऊ कुणाला पाठीशी घालतील असल्या प्रकरणात कुणाचा विश्वासच बसणार नाही. कारण देवाभाऊ असल्या गोष्टी करणारच नाहीत. आपल्या राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री आहेत, ते ॲक्शन घेणार म्हणजे घेणार. चाकणकरांचा राजीनामा झाला, त्याने ॲक्शन जिथं ॲक्शन घ्यायची तिथं ते घेणारच. कारण हा जनता पाहते. आज महिला भावनिक होतात, त्यांचे कसे गैरफायदे उचलले जातात हे कुणाला सहन होणार आहे. आणि जे IAS ऑफिसर IPS ऑफिसर ज्यांच्याकडे आपण आदरानं पाहतो आणि ते न्याय देतील ही भावना असते, ते त्यांची वागण्याची पद्धत आपण सगळं बघतो. एक IAS ऑफिसर तर काय प्रश्नच नाही. सर्वसामान्य माणसांना न्याय दिला पाहिजे म्हणून ते शेवटी सर्वसामान्य माणसं राजकीय नेत्याकडे गेल्याशिवाय काही अधिकारी काम पण करत नाहीत. हे ही तितकीच फॅक्ट आहे. सहज गेला आहे ना IAS ऑफिसर भेटला असं होतंय का? कधीच होत नाही. काही असतात तळागाळातना, अगदी शेतकऱ्याचा मुलगा असेल कुठं, तो त्याला कळतं सर्वसामान्य माणसं काय असतात. पण डायरेक्ट आलेले असतात ते डायरेक्टच असतात. परंतु सगळ्यांना दोष देता येत नाही. जे असतात ते असतातच. पण आत्ता हे IAS ऑफिसर एक गाजा लागलाय. तो पुण्यातला अजितदादांच्या जवळचा आहे असं म्हटलं जात आहे. चर्चा आहेत ह्या. आणि ह्या जवळचा म्हणजे चर्चेत म्हणजे उगीच चर्चा होतात काय. अजितदादांच्या मागं पुढं करणारा हा IAS ऑफिसर तिथं सातत्यानं का जात होता? अजितदादांचा तर असल्या भोंदूगिरीवर कधीच विश्वास नव्हता. मग कोण? चाकणकर मॅडम सांगत होत्या म्हणून जात होता का, अशाही चर्चा आहे. का स्वतःला काही वाचवायचं होतं त्याला, असंही बोलतात. पण हा डायरेक्ट IAS ऑफिसर कोण आहे हे नाव उघडविल. आणि आत्ता कानावर अशी गोष्ट आहे की एक राजकीय नेता सुद्धा अक्षरशः ढसा रडत होता की बाबा आता हे काय होणार, माझी पुढं अवस्था काय होणार. शेवटी देवाभाऊ मला वाचवा, ह्याच्याशिवाय पर्याय नाही. आता एक प्रकरण बाहेर येईल आणि खरात हे तोंड उघडायला चालू केलेलं आहे त्यांनी. आता हे सगळं गुप्त आहे, बाहेर येईल. हळूहळू उडत मीडियापाशी या बातम्या येतात, त्या जनतेसमोर नेणं आमचं काम आहे. आता सगळेच IAS ऑफिसरांना दोष देणं चुकीचं आहे. कितीतरी स्ट्रेट फॉरवर्ड असतात, काम करणारे असतात. परंतु हे जे मागं पुढं करणारे जे अधिकारी IAS ऑफिसर म्हणून बाकीचे सर्वसामान्य मनुष्य गेलं की ताटून बसतात आणि असल्या भानगडी करतात, ते सुद्धा मंत्र्यांच्या लांगुल चालनासाठी करतात, ते उघड झालेच पाहिजेत ना. त्यांना का सोडलं पाहिजे? सर्वसामान्य जनता गप्प बसेल का अशा वेळेला? तुम्हाला देवासमान मानतात हो. तुम्ही न्याय देणारी व्यक्तिमत्व असता, तुम्ही न्यायाधीशच असता त्यावेळेला. मग हे IAS ऑफिसर उघड झालेच पाहिजेत. हा चंग आता बऱ्यापैकी मुंबई आणि पुण्यातल्या चर्चा आहेत बरं का. ह्या पुण्यात जास्त चाललेत, कारण पुण्यात हा अधिकारी असावा आणि तो मागं पुढं अजितदादांच्या फार करत होता. हळू नाव पुढे येईल हळूहळू. आता आज उद्या सगळ्या या चर्चा बाहेर येतील आणि खरातनं तोंड उघडल्यानंतर तर यायलाच पाहिजे. आणि हे कळणार कुणाला? पहिला पोलिसांना कळणार आणि मग हे अधिकारी आता गॅसवर आहेत. आणि आमच्या माहितीनुसार त्यांचे फोटो सुद्धा आता काही दिवसात पुढं येतील. कारण खरात आणि जे तिथं शूटिंग केलेलं आहे ते आता सगळं हळूहळू सगळ्या प्रेसच्या हाताला लागायला लागलेलं आहे. आता हे राजकीय नेते अंग काढून घेऊ शकतात म्हणजे कुठल्या, आता महाराज आहे आमचा, हा नेता जातोय म्हणून मी गेलो, हा गेला म्हणून मी गेलो, पूजा केली का केली. परंतु त्याच्या पुढं आणि काही स्टेप्स आहेत. त्या भोंदू बाबाला मदत कुणी केली? आता पाटबंधारे
खात्याचा विषय आला, त्याला पाणी परवाने दिले गेले, ते बेकायदेशीर दिले गेले असं आता म्हटलं जातंय. म्हणजे सर्वसामान्य जनतेला त्या खरातनं कसं लुटलं आता ती जनता ओरडायला लागली आहे. इतके दिवस तोंड दाबून बुक्क्याचा मार होता ना सर्वसामान्य जनतेला. कारण हे मी म्हणणारे रती महारथीच त्याच्याकडे पाणी भरायला होते हो. सर्वसामान्य जनतेला विचारते कोण? तो शेतकरी असेल, सामान्य व्यक्ती असेल, त्यांनी सगळ्यांना दाबलंच या खरातनं. आणि आता देवाभाऊ मुख्यमंत्री बरोबर त्या दिशेने निघालेले आहेत की हे उद्योग कुणी कुणी केले, कसे केले हे मला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये जे जे सापडतील, अगदी म्हणजे त्यांच्या स्वतःच्या पक्षाचं जरी असलं तरी देवाभाऊ गप्प बसतील अशी अवस्था नाही आहे. आता मुख्यमंत्री प्रचंड चिडून आहेत अशा बातम्या आम्हाला कळत आहेत मुंबईतनं. आणि आता त्याच्यामध्ये मान्यवर मंत्र्यांनी सुद्धा खुलासे केलेले आहेत. विखे पाटीलही बोललेले आहेत. आधीच्या मंत्रिमंडळातले, उद्धवच्या मंत्रिमंडळातले जयंत पाटील यांच्या काळातला तो पाणी परवाना आहे, त्याच्यावरही खुलासा येईल. अधिकाऱ्यांनी शिफारस केली, ती अधिकाऱ्यांनी शिफारस केल्याशिवाय मंत्री काम करत नाहीत. खरं कोण खोटं कोण हळूहळू सगळं पुढे यायला लागलेलं आहे. आणि ज्या त्या वेळेला हे उघड करण्यात येईल. पण हा ढसाढसा रडणारा हा मंत्री होता का मंत्री आहे का आमदार आहे का खासदार आहे का IAS ऑफिसर आहे, हे लवकरच उजेडात आणायचं काम मीडिया करायला सक्षम आहे. सामान्य जनतेला न्याय मिळवण्यासाठी, मिळवून देण्यासाठी सर्व सामाजिक कार्यकर्ते असतील, अंजली दमानिया असतील आणि बाकी बरेच जण आता त्याच्यामध्ये आलेत. सामाजिक कार्यकर्ते पुढे यायला लागलेत. परंतु न्याय हा मिळणार, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळणार, खरातलं शासन होणार, त्याला साथ ज्यांनी दिली त्याला सुद्धा शासन होणार. आणि हे IAS ऑफिसर जे तिथं पाणी भरायला होते ते सुद्धा सस्पेंड झाले पाहिजे, त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. ही मागणी सुद्धा आता हे सामाजिक कार्यकर्ते केल्याशिवाय राहणार नाही. अजितदादांच्या जवळचा हा IAS ऑफिसर उघडा पडेल अशी चर्चा आज पुण्यातली आहे. अजितच थांबू, उद्या पुढच्या भागात.